आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, बुद्धभूमी जी मित्रांनो बुद्धभूमी जी या काही कालावधीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बुद्धभूमी सगळीकडे आपल्या माइंडमध्ये सेट होत आहे की बुद्धभूमी कल्याण या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे की नेमकं तो सत्य की असत्य। बुलडोजर दाखवण्यात येत आहे। भंतेजी बुलडोजरच्या अंगावर जाताना दिसत आहे। भंतेजीसोबत दुर्व्यवहार झाल्याचं दिसत आहे। बुद्ध मूर्तींना विटंबना केल्याचं दिसत आहे। परंतु ते चित्र सत्य की असत्य याचा उलगडा करण्याकरता आज आम्ही आहोत बुद्धभूमी कल्याण परिसरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत इथंच मिळालेले काही उपासक जे हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया, जाणून घेऊया की त्यांचे मतसुद्धा या प्रकरणाबद्दल या मग या बुद्धभूमीबद्दल या मग शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल काय आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच जाणून घेऊया। आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची एक दिवसाची ट्रेनिंग या निमित्तानं हिंगोली या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आलेले आहेत आणि आम्ही सोशल मीडियावर बघत आहोत की या ठिकाणी कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी जी जागा आहे 32 एकरची जागा आहे। तर ही जागा येथील मनवादी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे हे सरळ सर्वसामान्य जनतेला कळत आहे आणि आम्ही केवळ ऐकत होतो, परंतु या ठिकाणी येऊन खरंच बघितलं तर या जागेवर ही की मनवाद्यांनी जे अनेक ठिकाणी 500 एकर जे बुवा बाबा आहेत जे की एक समाजामध्ये असंतोष किंवा समाजाचे जे सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा जे प्रयत्न करतात अशा लोकांसाठी 500 एकर 300 200 एकर 1000 एकर जमीन आहे आणि त्यासाठी शासन त्यांना पुरेपूर आता कुंभमेळ्यासाठी 3 हजार करोड रुपयाची शासन तिथे व्यवस्था करत आहे। परंतु बुद्धभूमी फाउंडेशन बुद्धाचे जो विचार आहेत हे समाजाला तारणारे आहेत, अहिंसावादी आहेत आणि अशा विचारसरणीला विरोध म्हणून येथील जे मनवादी सरकार आहे जे राज्यकर्ते आहेत ते या बुद्धभूमीला जी 32 एकर जमीन ही यांच्यामध्ये कसा डिस्टर्ब होईल यांचं जे काही कार्य आहे या कार्याला कशी खीळ देता येईल याचा प्रतिक्रांती विरोध कसा करता येईल अशा प्रकारे म्हणून त्याच त्यांच्या मनसुबा जो आम्हाला या महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला हे या ठिकाणी नवीन काहीतरी प्रकल्प घेऊन त्यांना दुसरीकडून कुठेही जागा घेता येते, परंतु जाणून बुजून या जागेला टार्गेट आणि ही जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न म्हणून आणि यांचे मनसुबे जे बुद्धाची विचारधारा समतावादी समता स्वातंत्र्य बंधुत्व ही विचारधारा ही नेस्तनाबूत करण्यासाठी जिथे जिथे जमल त्या ठिकाणी हे नेस्तनाबूत करण्याचं काम या ठिकाणी मनवादी सरकार करत असताना आम्हाला हे इथून दिसून येत आहे। शासन म्हणतो आहे की गरजेचं प्रोजेक्ट आहेत की ज्यामुळे यातायात सुरळीत होईल आणि कुठं ना कुठं या भागाचा विकास होईल याकरता प्रोजेक्ट आणलेला आहे, परंतु जागेला आम्ही नुकसान पोहोचवणार नाही। त्या उलट शासन म्हणतो आहे की 500 कोटी या जागेच्या विकासाकरता आम्ही देऊ, समिती तयार करा। समितीमध्ये सुद्धा बुद्ध फाउंडेशनचेच पदाधिकारी असतील, त्यामध्ये दुसरे व्यतिरिक्त कोणी ठेवणार नाही। हे कितपत तुम्हाला योग्य वाटते? मला वाटतं हे जे सरकार जे आहे तर वेळ काढूपणा करण्याचं काम हे आतापर्यंत आम्ही बघत आहोत। हे सरकार जे काय सांगत आहे आतापर्यंत आम्ही बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत आणि अनुभव घेत आलेलो आहोत। तर सरकार केवळ वेळ काढूपणा करते आणि जे बोलतं ते काही करत नाही, त्यामुळे या गोष्टीवर काही समाजाचा विश्वास नाही। जर आपल्याला विश्वास नाही असं जर आपण म्हणतात तर विश्वास येण्याकरता काय आपण त्यासमोर असे काही ठेवू शकतो काय की अगोदर तुम्ही सातबारा करा, या पूर्ण आम्हाला निधी जो आहे अगोदर आम्हाला अलर्ट करून द्या, जे विकासाचे कार्य आहे ते पूर्ण अगोदर जो आहे हा पूर्ण आराखडा पूर्ण तयार करून द्या,
तेव्हा कुठं समाज विचार करू शकतो, असं होऊ शकतो काय? होऊ शकते. जर त्यासाठी, कारण या सरकारवर आमचा म्हणजे जनतेचा विश्वास नाही, ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनातून आपण जाणत आहोत. आणि जनता कशी नवतरुण आज रस्त्यावर उतरलेला आहे. नवतरुणाच्या जो याचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा किंवा अनेक प्रकारे रोजगाराचा प्रश्न आहे. यासाठी समाज नवतरुण त्यांच्यासोबत वृद्धसुद्धा या ठिकाणी रस्त्यावर आलेले हे आपल्याला दिसत आहे. म्हणून जर त्या कारणाने आम्हाला या सरकार भरोसा नाही, परंतु जर सरकारने जर तसा निधी जर अगोदर नावे करून दिला बुद्धभूमी फाउंडेशनच्या नाही तर नावाने, पूर्ण जर कार्य जर केले तर समाज कुठे ना कुठे विचार करू शकतो. निश्चितच. उपासकांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की विकास झाला पाहिजे आणि बुद्धभूमी फाउंडेशन गेल्या 80 वर्षापासून, लगभग 80 वर्षापासून त्या जागेवरती आहे, तर त्यांचंच आधिपत्य असायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन सरकारने कार्य केलं पाहिजे. परंतु त्यांनी एक गोष्ट पण स्पष्टपणे बोललेली आपल्याला जाणवते आहे आणि दिसत आहे की सरकारवर त्यांचा विश्वास नाही. सरकार म्हणते एक आणि करतो एक. तर मग जर बुद्धभूमीला द्यायचंच आहे तर जे देणं आहे ते अगोदर द्या आणि नंतर समाज आपल्याला नक्कीच सहकार्य करेल. अशाच नवनवीन घडामोडी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या बाबी नियमित बघण्याकरता सक्षम मराठी TV SBTला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी, काही समस्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.